मी सातत्यानं संघटनेच्या मार्फत संघटनेमध्ये असेल, जनतेच्या कार्यात असेल, सातत्यानं लागलेलो, कधी थांबलेलो नाहीये. अनेक वादळ आले, अनेक वारं आले, अनेक प्रलोभनं आली, परंतु या सगळ्या याच्यामध्ये सुद्धा संघटना महत्वाची, शिवसेना प्रमुखांचा विचार महत्वाचा. या हेतूनं मी माझं काम अविरत सातत्यानं चालू ठेवलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं संघटनेनेही आणि जनतेने सातत्यानं प्रेम दिलेलं आहे. एवढंच. पश्चिम बंगालमधील सेवंदूर अधिकारी यांच्या सुव्यवसायिकाची गोळी मारून हत्या करण्यात आली. सेवंदूर अधिकारी यांच्या टीएच्या हत्येमागे टीएमसीचा हात आहे असं भाजपाचा आरोप आहे. असेल नसेल मला माहिती नाही, परंतु मागच्या 2-3 महिन्यापासून सगळे कायदा सुव्यवस्थेच्या सगळ्या नाड्या केंद्र सरकारने प्रशासनामार्फत स्वतःकडे ठेवलेल्या आहे. आणि त्याच्यामुळे असा आरोप करत असताना ज्यांनी कोणी केलं असेल त्याच्यावर कारवाई करावी. आणि मला असं वाटतं ममता बॅनर्जींनी जशास तसे उत्तर देव ही पण भाषा केलेली आहे. भारतीय जनता पार्टीचे लोक तृणमूलच्या लोकांना घुसून कार्यालय तोड, लोकांना मारहाण, काही जणांचे मुर्दे पाडत असेल तर मला असं वाटतं तृणमूलने एखाद्याचा मुर्दा पाडला तर ते नैसर्गिक तिथं होतंय असं म्हणायला काय हरकत. भंडाऱ्यात जनगणनेत ओबीसीचा स्वतंत्रकरण नसल्याचा आरोप ओबीसी संघर्ष समितीकडून करण्यात आला. नाही, आरोप तर सगळ्या भारतात मला वाटतं कॉलम तर सगळ्या भारतात सेम आहे. मग भंडाऱ्यातच वेगळा कसा असेल? जर भंडाऱ्यात नसेल तर पूर्ण भारतात नसेल. आणि सरकारने ओबीसीची जनगणना करण्याचं ठरवलेलं आहे, तो असला पाहिजे. अतुल सावे यांचे माजी ओएसडी विजय कारंडे यांनी पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय. यावर आता अतुल सावे असं म्हणतात की आमच्या भगिनीस न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. बरं झालं तुम्ही विषय काढला. माझ्याकडे फोटो आलेले आहेत, म्हणजे दाखवू शकत नाही मी असे फोटो आहेत. आता त्याच्यात अतुल सावेंचा रोल आहे म्हणणं योग्य नाही होणार. तो अतुल सावेवर अन्याय होईल. परंतु अतुल सावेकडं तो असल्यामुळे त्याची हिंमत झाली असावी असं मला वाटतं. अतिशय भयानक फोटो माझ्याकडे आलेले. आता कसे महिलांचे फोटो असे दाखवणं योग्य होणार नाही, पण माझ्याकडे असे काही फोटो आलेले आहेत. हे पहा, हा पायाला मारल्याचा फोटो आहे. एकदम डेंजर, भयानक आहे, डाग आहे. त्याच्यानंतर हे पाय, म्हणजे अतिशय भयानक मारहाण आहे. हे माझ्याकडे फोटोग्राफ्स आहेत त्या माऊलीचे. काही फोटो मी दाखवू शकत नाही आपल्याला, पण माझ्याकडे आहेत. मी अतुल सावेंना याच्यात दोषी धरणार नाही, परंतु अतुल सावेंचा मी ओएसडी आहे म्हणून जी मस्ती डोक्यात असेल त्याच्यामुळे अशा गोष्टी होऊ शकतात. आणि मला असं वाटतं एकीकडे भारतीय जनता पार्टी महिलांना न्याय, लाडकी बहीण अशा बऱ्याच नुसत्या गप्पा मारतात. आता महिला आरक्षणाच्या गप्पा मारत होती भारतीय जनता पार्टी. आणि त्यांच्याच मंत्र्याचा ओएसडी अशा पद्धतीनं जर एका भगिनीवर अत्याचार करत असेल तर अतुल सावेंनी या ओएसडीला ताबडतोब काढलं पाहिजे. या ओएसडीवर त्वरित कारवाई केली पाहिजे असं मी म्हणेल. ठरवू, अजून रोजच तेच करायचं. दूध का दूध पाणी का पाणी झाले. अनिल परब यांना जाणीवपूर्वक त्या काळामध्ये या सरकारने, पोलीस यंत्रणेने, सीबीआयने, ईडीने, इन्कम टॅक्स विभागाने जाणीवपूर्वक अनिल परबावर अन्याय, अत्याचार केलेला होता. याविषयी अनिल परबांनीच खऱ्या अर्थानं लढा दिला. कोणत्याही गोष्टी कुठेही सगळं रीतसर नियमानुसार असताना जाणीवपूर्वक अनिल परबांना कायद्याच्या कचाट्यात अडकवण्याचा प्रयत्न झाला. मला असं वाटतं न्यायदेवतेने त्यांना न्याय दिलेला आहे. नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या घरात घुसून माता बहिणीच्या पत्रावर सुद्धा हात पोलिसांनी घातल्याचा व्हिडिओ मी काल पाठवलेला आहे आपल्याला.
मला वाटतं असं संपादनचा अर्थ काय? बळजबरीने संपादन कोणतंही करता येत नाही. आणि माता भगिनींना घरात घुसून पदर ओढल्याची घटना घडलेली, मारहाण तर झालीच, आणि हे काम पोलिसांनी केलेलं आहे. आणि म्हणून नाशिकमध्ये जर असा कोण अधिकारी असेल जो एखाद्या भगिनीच्या पत्रावर हात घालत असेल तर त्याला कारवाई केली पाहिजे. अशा भूसंपादन अधिकाऱ्यावर 1 मिनिटही जबाबदारी ठेवण्याची त्याची मला असं वाटतं लायकी नाही. आणि राज्य सरकार जर असं करणार असेल, त्याला ठेवणार असेल, तर राज्य सरकार याच्यात सहभागी असं म्हणेल. मी राज्य सरकारला विनंती करेन की या अधिकाऱ्यावर त्वरित कारवाई झाली पाहिजे. आज स्थायी समिती सभापती अनिल मत्रे यांचे नाले सफाईची पाहणी केली. यावेळी त्यांनी शिवसेना भवन जे आहे त्याच्याखाली नाला आहे त्याचं लेवल कमी झालंय. शिवसेना भवनावर जे कारवाई करा, त्यांना नोटीस पाठवा. त्यांचं असंही म्हणणं आहे की कोणत्याही पक्षाचा कार्य असेल तर त्यांना आम्ही कारवाई करा. काही हरकत नाही, नियमानुसार काम होईल, झालं पाहिजे. शिवसेना भवनाचा त्याच्यात दोष नाही. नाले सफाईचं काम महानगरपालिकेचं आहे, शिवसेना भवनाचं नाही. आणि अनिल मकरेंनी चांगलं आहे, सगळीकडे फिरतायत. मला असं वाटतं तेच त्यांनी जाऊन पीपल्स बँकेच्या खालचं पण बघावं, गांधीनगरच्या तिथे काय झालेलं तेही बघावं, भवानीनगरचंही बघावं. आणि सगळ्या ठिकाणची नाले सफाई, ते जे राहतात आधी राहत होते तिथला पण नाला बघावा, बस स्टँडच्या आणि समर्थनगरच्या मधला. असं वाटतं या ठिकाणची नुसती नाले सफाई मागच्या कित्येक वर्षांना होत नाही, ती योग्य पद्धतीनं व्हावी असे प्रयत्न अनिल मकरे यांनी निश्चित करावे. शहरात गुन्हेगारी खूप वाढलेली, त्या संदर्भात काय? पोलीस आयुक्तांना या संदर्भात आम्ही बोललेलो आहे. जवळपास 5 मर्डर्स मागच्या 1 महिन्यात झालेले, 5 मर्डर. मग चेन स्नॅचिंगच्या तर अनेक घटना घडलेल्या आहेत. पोलीस आयुक्तांना आता रीतसर आमचं शिवसेनेचं सिस्टंडर भेटेल, आणि जर याच्यात नाही झालं तर मला वाटतं शिवसेना आंदोलनाचा हत्यार उपसेल. कसं काय? ते शेतकऱ्यांची परिस्थिती आहे की म्हणजे त्याला कांदा येण्या नेण्याचे पैसे सुद्धा त्याला खिशातूनच भरावे लागले. अशा म्हणजे वाहतुकीचा खर्च सुद्धा त्याला मिळाला नाही. त्यांनी कांदा आणून सुद्धा त्याला वापस मार्केट कमिटीला पैसे द्यायला, कारण वजन माप वगैरे याचे दर लावले असेल मार्केट कमिटीला. निश्चित या विषयाकडे लक्ष देऊ. इनका मराठी हो गया कहते फेंक हाँ शिवसेना पक्ष बांधण्यासाठी मला असं वाटतं आपण बातम्याचं बोलू, संघटना वगैरे नंतर बोलू. ती अॅट्रॉसिटी माझ्या माहितीप्रमाणे हर्षवर्धन जाधवावर जाणीवपूर्वक दाखल केलेली होती अशी माझ्याकडे माहिती आहे. मी त्याच्यात जात नाही. तो निर्दोष मुक्तता झाली तर काहीच हरकत नाही. एक प्रसिद्ध चित्रपटाचा डायलॉग आहे, लोक फिर महागाई तुमच्या बॅनरवरती ते मोठी चर्चा झाली. एक प्रकारे विरोधकांना कुठेतरी तुम्ही इशारा देताना तो बॅनरकडे नाही, मी असं भानगडीत नाही पडत. विरोधक वगैरे हा विषय नाही आहे. मी माझ्या पक्षाचं काम करतो. पण तो कार्यकर्त्यांनी लावला असेल, मला तुमच्या बातमीच्या माध्यमातून कळालं. त्याला मला माहित पण नाही काय बॅनर लावला, आता मी थोडी त्याचं मॅटर. परंतु ठीक आहे, भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली असेल. नाही, ह्या विद्यार्थी मला भेटायला येणार आहेत. आज आधी आलेले होते, परंतु स्टेनो हे पदच महाराष्ट्र सरकारने आता व्यपगत केलेलं आहे. मला तर वाटतं स्टेनो हा कार्यालयीन कामकाजातला एक महत्त्वाचा घटक आहे. आणि अशा पद्धतीनं अनेक विद्यार्थी मागच्या कित्येक वर्षापासून स्टेनो होण्यासाठी झटतात, अभ्यास करतात, क्लासेस करतात. जर अशा पद्धतीने हे पद व्यपगत झालं तर मला असं वाटतं या विद्यार्थ्यावर मोठा अन्याय होईल. यांना न्याय देण्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करू. अजित पवारांच्या विमान अपघाता प्रकरणी VSR कंपनीच्या मालकाला अद्यापही का अटक नाही असं रोहित पवार विचारतात. त्यांचा लढा कायम आजही आहे. नाही, भूमिका योग्य आहे रोहित दादांची की ज्याचं विमान आहे, ज्याचं विमान बिघडलं, ज्याच्या पायलटनी चूक केली, तो माणूस राजरोसपणे समाजात वावरतो नव्हे, त्याला
त्याच्या विमानातून अजूनही अनेक लोक प्रवास करतात, सगळे करत असतील, मी कोणाविषयी नाव घेण्याची काही गरज नाही, परंतु याच्यावर कारवाई होण्याची आवश्यकता होती. ही भूमिका योग्य भूमिका आहे, परंतु याला कुठेतरी सरकार पाठीमागे घालतंय असं मला तरी वाटतं. बोलो. बीजेपी प्रवक्ता संबित पात्रा ने कहा, राहुल गांधी पर तीखा हमला करते हुए कहा है कि इंडिया गठबंधन जल्दी खत्म हो जाएगा, राहुल गांधी एक अयोग्य नेता. संबित पात्रा राहुल गांधी अरे तुमच्या घुमूर चालू आहे. लेकिन इंडिया गठबंधन अभी पार्लियामेंट में बहुत दिन नहीं हुए, इंडिया गठबंधन क्या है उन्होंने भारतीय जनता पार्टी को बता दिया है. इंडिया गठबंधन और भारतीय जनता पार्टी का जो गठबंधन है उसमें बहुत अंतर नहीं है, बहुत कम फासला है. मैं समझता हूँ आने वाले समय में ये फासला राहुल गांधी जी के नेतृत्व में इंडिया गठबंधन पूरा करेगा. सुरेंद्र अधिकारी के पीए को बीच सड़क पर सरेआम फायरिंग में मारा गया पश्चिम बंगाल में. मैं समझता हूँ जिसने मारा होगा उस पर कार्रवाई होना चाहिए, लेकिन ये बदले का बदला दिखता है. जिस प्रकार भारतीय जनता पार्टी भी तृणमूल के कार्यकर्ताओं पे अटैक कर रही है, उसी प्रकार कोई तृणमूल के कार्यकर्ता ने अगर किया होगा ऐसा लगता है. लेकिन पूरी कायदा और सुव्यवस्था भारतीय जनता पार्टी के हाथों में है. सीआईएसएफ है, वहाँ पुलिस उनके अंडर है, पूरा इलेक्शन कमीशन के अंडर उन्होंने रखा था. तो मैं समझता हूँ उन्होंने पकड़ना चाहिए, कार्रवाई करना चाहिए. दादा, जिस तरीके से पश्चिम बंगाल में रीजनल पार्टीज जो है इस चुनाव में खत्म होते दिख रहे हैं, क्या महाराष्ट्र में भी ऑपरेशन टाइगर के तहत वो होगा आगे चल? महाराष्ट्र में ऐसा करने के लिए बहुत सारे प्रयत्न हुए पिछले 20-25 साल में, लेकिन इसमें कोई पार्टी यशस्वी नहीं हो सकी. ठीक है, थैंक यू. सरकारने पैसे वाटण्यापेक्षा सामान्यासाठी खर्च करावा कोर्टाने आदेश दिला. चांगला आदेश आहे, कारण आज राज्य सरकारच्या डोक्यावर 10 लाख कोटीचं कर्ज आहे. पण मताच्या लालचीने, लालसेपोटी सरकार वेगवेगळ्या योजना याच्यातून रेवड्या वाटण्याचं काम करतं. मला असं वाटतं हा सगळा पैसा विकासावर खर्च होण्याची आवश्यकता आहे, आणि म्हणून जर कोर्टाने अशा प्रकारचा निर्णय दिला असेल तर तो चांगला निर्णय. मुंबई महापालिकेत महायुतीत नाराजी खिंडी पाहायला मिळते. नालेसफाई पाहणीवरून डावलण्याचं राजकारण पाहायला मिळतं. महापौरांनी स्वतः नालेसफाईची सवरी काढले, मात्र उपमहापौर आणि मित्रपक्षाला आम्हाला काही कळलं नाही असं जे आहे ते संजय खाडी म्हणतात. हे सगळीकडेच चालू आहे, नुसतं मुंबई महापालिकेत नाही, राज्य सरकारमध्ये असंच चालू आहे, आणि खालपर्यंत हे लोन आता पोहोचलेलं आहे.